आज बघूयात सिंपल आणि टेस्टी अशी कांदापातीची रस्सा भाजी, जी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा राईससोबत पण खाऊ शकतात. चला मग आता इथे एक फ्रेश कांदापातीची जोडी होती. तर जास्त नाही लागत, त्यातली अर्धी घेतली तर चांगली कांद्याची पात बारीक अशी चिरून घ्यायची. त्याचे कांदे सेपरेट करायचे आणि फक्त पात घ्यायची. तर ती बारीक चिरून घ्यायची आणि स्वच्छ म्हणजे पाण्याने धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये माती वगैरे असते. तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनती. तर आता इथं तेल टाकले. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी, जिरं टाकूयात. जिरं आणि मोहरी छान तडतडली की बारीक केलेला लसूण टाकूयात. आता लसूण थोडासा जास्त घ्यायचा. आता लसूण थोडासा लाल झाले की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूयात. एक 2 मिनटं थोडंसं लसूण लाल झाला की आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूयात आपण. तुम्ही इथं हिरवी मिरची पण टाकू शकता, हिरवी मिरची आणि लसूण. तर मी आता लाल तिखट टाकते. आपल्याला जसं पाहिजे तिखट त्यानुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आणि लगेच आपण चिरलेली कांदापात टाकून घ्यायची. गॅस कमी ठेवायचा. आता त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकूयात थोडीशी. आता मिक्स करून घेऊयात सगळं. चवीपुरतं मीठ टाकूयात. मिक्स करूया सगळं. एकदम झटपट होते भाजी आणि भाजी म्हणजे एकदम 5 मिनिटातच भाजी होते, कारण कांदापात शिजायला जास्त टाईम पण नाही लागत. आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया थोडंसं. आणि सुकी पाहिजे असेल तर आपण इथं डायरेक्ट शेंगदाण्याची कूट टाकून रेडी होते. पण आपल्याला रस्सा भाजी बनवायची, तर आता मी थोडंसं पाणी टाकले. आता त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकूयात. कूट थोडंसं मिडियम ठेवायचं, जास्त बारीक नाही ठेवायचं. मिक्स करून घेऊया सगळं. आता बारीक गॅसवर ह्याला छान उकळी येऊन देऊयात एक. छान उकळी आली हे बघा कांदापातीला. आणखीन एक 2-3 मिनटं. भाजी रेडी आहे बघा. डाळ पण शिजली छान आणि कांदापात पण थोडीशी शिजली आहे. म्हणजे जास्त पण शिजवायचं नाही आहे, नाहीतर टेस्ट वेगळीच लागते त्याची. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. ऑलमोस्ट झाली आहे बघा भाजी रेडी.